विद्यार्थी मित्रांनो, सर मला कॅम्पस सिलेक्शन मध्येच जॉब लागला पाहिजे, बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. किंवा सर आमच्या कॉलेजला कॅम्पस आला नाही, असंही काही जण म्हणतात. पण मी सांगू का, कॅम्पस सिलेक्शन मध्ये जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचंय तर तुमच्याकडे एक स्ट्रॅटर्जी पाहिजे, प्रॉपर स्ट्रॅटेजी. व्हॉट इट शुड बी, काय असली पाहिजे? तर रिगरस कंटिन्युअस लर्निंग ॲबिलिटी. कंटिन्युअस लर्निंग ॲबिलिटी म्हणजे सतत तुम्हाला त्या गोष्टीतून, कुठलाही टॉपिक असो, चॅप्टर असो, सब्जेक्ट असो, त्यातून तुम्हाला काय एक्स्ट्रॅक्ट करता आलं पाहिजे हे कायम कळत पाहिजे. म्हणजे कुठलाही सब्जेक्ट घ्या, त्याचा बेस काय आहे, तिथे इंजिनिअरिंग कसं अप्लाय केलं गेलंय, हे इंजिनिअरिंग भविष्यात कुठं वापरलं जाणार आहे, मग ह्याचा धागा दोरा म्हणजे ह्याचं जे काही रिलेशन आहे हे आपल्या डोक्यात डेव्हलप झालं पाहिजे. ही थॉट प्रोसेस डेव्हलप झाली पाहिजे, विचारांची एक शृंखला बॅकएंडला चालली पाहिजे, आणि मग आपोआप गोष्टी सुचत राहतात. मग मी सांगेन तुम्हाला, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट व्हा, ज्या काही तुम्हाला पेपर प्रेझेंटेशन आहे ते व्यवस्थित करा, सेमिनार्स द्या, कुठले जर छोटे मिनी प्रोजेक्ट, मायक्रो प्रोजेक्ट्स आहेत ते सगळे व्यवस्थित करा, इंटर्नशिप छान करा, काय, आणि जिथं जिथं तुम्हाला शिकायला मिळेल गोष्टी, त्या या 4 वर्षाच्या प्रवासात, डिग्रीच्या 4 वर्षाच्या प्रवासात त्या सगळ्या शिकून घ्या. कॅम्पस सिलेक्शनची ऑटोमॅटिक तयारी होऊन जाईल तुमची. आणि सॉफ्ट स्किल्स डेव्हलप, सॉफ्ट स्किल्स. मी तर म्हणेन ईमेल रायटिंग पासून ते व्हर्बल कम्युनिकेशन पर्यंतच्या सगळ्या गोष्टी तुम्ही या 4 वर्षातच शिकून घ्या. बघा, तुम्ही गॅरंटेड कॅम्पसमध्येच सिलेक्ट होऊन जा.